हॅपी बर्थडे ताई. संतनोतु ते सर्वदा मुदम् प्रार्थयामहे भवशतायुषी प्रार्थयामहे भवशतायुषी ईश्वर सदा त्वञ्च रक्षतु पुण्यकर्मणा कीर्तिमर्जय पुण्यकर्मणा कीर्तिमर्जय जीवनन्तवा भवतु सार्थकम् भवतु सार्थकम् भवतु सार्थकम्. ओके, हिमाताई बोला नाव बाकी सगळ्या गोष्टी. गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग शतायुषी परिवार. थँक्स टू प्रतीक्षाताई, इतकं सुंदर गाणं माझ्यासाठी तुम्ही बोललात. खूप खूप मनापासून शतायुषी परिवारातील सर्वांचे आभार मानते माझ्या वाढदिवसानिमित्त दिलेल्या शुभाशीर्वादांमुळे. मी मिसेस हेमा रुकडे, मी इचलकरंजीहून आहे. मला ही लिंक सविताताईंनी दिली होती. मी गेल्या 3.5 वर्षापूर्वी शतायुषी परिवारात आले होते. ते माझं पूर्णतः बिघडलेलं आरोग्य, वाढलेलं वजन यामुळे या परिवाराशी मी जोडली गेले. मी जॉईन केल्यानंतर 6च महिन्यामध्ये 20 किलोचा वेट लॉस, फॅट लॉस केला. आणखीन मला ऑस्टिओपोरोसिस हा आजार झाला होता. माझी ट्रीटमेंट चालू होती. मी झोपून होते. ताई मला भेटायला आली होती, तेव्हा ह्या परिवारासंदर्भात माझ्याशी चर्चा केली. मी लगेच, कारण माझं आयुष्य पूर्णतः थांबलं होतं, की झोपून होते घरी. मला 5-10 पावलं चालता येत नव्हतं, पाण्याचा ग्लास उचलता येत नव्हता, अशी माझी कंडिशन होती. डॉक्टरांनी सल्ला दिला होता, कोल्हापूरचे प्रसिद्ध नामांकित डॉक्टर आहेत, त्यांची ट्रीटमेंट चालू होती मला. ऑस्टिओपोरोसिस या आजारासाठी म्हणजे काय, की माझ्या बॉडीतील पूर्णतः कॅल्शियम डेन्सिटी झाली होती आणि मला दर 6 महिन्याला 25,000चं एक इंजेक्शन घेण्याचा सल्ला त्यांनी दिला होता. फक्त ठरवलं होतं की ठीक आहे, इंजेक्शन घ्यायचेत ना, पैसे खर्च करायचे, इंजेक्शन घ्यायचं आणि जगायचं. पूर्ण पित्ताचा भयानक त्रास होता, बीपीची गोळी चालू होती. मुलगा बाहेर देशी शिक्षणासाठी असल्या कारणानं डिप्रेशन मध्ये, हायपर टेन्शनच्या वगैरे गोळ्या घेत होते. डॉक्टरी उपाय चालूच होते, पण नशीबवान इतकी होती की मैत्रिणीनं सांगितलं म्हणून हा सुंदरसा शतायुषी परिवार मिळाला. मॅडमांच्या मार्गदर्शन मिळालं. लगेच दुसऱ्या दिवशी मी मॅडमांसोबत मुलाखत झाल्यावर सांगितलं, ऑनलाईन मुलाखत झाली, की मॅडम तुम्ही जे काय सांगाल ते मी करायला तयार आहे. 48 वयात कुणालाच नाही वाटत ना की आपलं आयुष्य थांबावं, तशी माझी अवस्था होती. मॅमनी जे मला सांगितलं, हेमा ते पूर्ण बऱ्या होत आहे, काळजी करू नका, कारण मी रडतच बोलत होते. ताई सांगत होती हेमा मॅडमना की ह्यातून हिला आपल्याला बाहेर काढावं लागणार. मॅम म्हणल्या सगळं निघतील, काय काळजी करू नका. मी पूर्णतः त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतःवर 6 महिने काम करत गेले. म्हणजे माझं खरंच पुण्य इतकं चांगलं होतं की 6 महिन्यामध्येच मला दुसरं इंजेक्शन घ्यायची वेळ नव्हती, पण माझ्या मुलाच्या आग्रह खातीर मी कॅल्शियमचं ते 25,000चं इंजेक्शन घ्यायला कोल्हापूरला गेले. त्यानंतर मी पुन्हा कधीच कोल्हापूरला त्या डॉक्टरांची पायरी आजपर्यंत चढली नाही, औषधं घ्यायला गेली नाही. कारण ते डॉक्टरच सांगितले होते की तुझं वाढलेलं वजन कमी कर, नाहीतर जाता जाता ठेच लागून पडलीस तरी सुद्धा तुझी हाडं पूर्णतः बुकणा होतील. मग मी पूर्ण घाबरून गेलेले होते. पण 6 महिन्यामध्ये मला इतका सुंदर या सकस संतुलित आहारामुळं, येथील परिवारातील आपल्या रोजच्या सकाळच्या आरोग्याच्या रेडिओवरील मार्गदर्शनामुळं आणि सर्व गुरुजनांच्या मार्गदर्शनाखाली स्वतःच्या आरोग्यावर काम करून मानसिकता बदलली. शारीरिक ज्या काही व्याधी होत्या त्या दूर गेल्या आणि 20 किलोचा वेट लॉस पण झाला आणि मी इतकी हेल्दी हॅपी लाईफ आज जगत आहे. गेले 2.5 वर्ष माझ्या घरामध्ये साधी एक पित्ताची गोळी, सर्दीची गोळी येत नाही. इतकं सुंदर मला जन्मजीवन ह्या परिवारानं दिलं आणि आज मला 52 इयर्स कंप्लीट मी केले. 53 मध्ये मी पदार्पण करतेय. पण मी खरोखरच काल मला बऱ्याच जणांनी ज्यांनी कॉल करून बोललं, मी 35ची वाटतेय ना, खरंच मी 35चीच समजते स्वतःला. इथून पुढचे 65 वर्ष मी सुंदरसं शतायुषी परिवारात राहून जीवन जगणार आहे. थँक्यू मॅम, थँक्यू शतायुषी परिवारातील सर्व जणांचे आभार. ओके, चलो जोरदार क्लॅप करू आपण हेमाताईंसाठी, कारण खूप भारी रिझल्ट काढलाय. अजून एक हेमा वैद्य बघा, कालपासून अँड्रेज होता सुमित सर आहेत का? हेमाताई या आता. एक हेमाताईंचा वाढदिवस झाला, आता दुसऱ्या हेमाताईंचा एक्सपिरियन्स आपण बघणार आहे. हेमा वैद्य काल पण त्यांचा अँड्रेज होता.